हां सर्व अंदर भेटलं रे. ही बंद आहे. 17 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरामध्ये एक लग्नाचा कार्यक्रम चालू होते. सुरू करू आपण. हां 17 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरामध्ये चांदीचे विराम गार्डन लॉन्स या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम चालू होत्या आणि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये विवाह होणारे ब्राईड आहेत तिचंच सोन्याचे दागिने चोरी झालेले होते आणि ते दागिनीच्या चोरी झाल्यामुळे त्यांचा खूप त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये पण प्रॉब्लेम झाले होते. नंतर आपलं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलं आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आपण CCTV फुटेजमध्ये पाहिलेत की त्याच्यामध्ये एक छोटासा 12 वर्षाचा मुलगा ते लग्नाचा दागिने असलेलं बॅग घेऊन जात होता तशा CCTV फुटेजमध्ये दिसलेलं आहे. मग CCTV फुटेज म्हणजे आम्ही पुढे तपास केलं आणि पुढे तपास करून मध्य प्रदेशमध्ये ही जे कोणी आरोपी आहे ह्याचं गँग आहे आणि ही मध्य प्रदेशमध्ये एका जिल्हा राजगड या ठिकाणचं एका गावातलं रहिवासी आहे. ही सर्व गँग म्हणजे इथं एका एरियामध्ये येऊन म्हणजे काय भरपूर ठिकाणी अशा चोरीचा आणि इतर लक्ष विचलित करून म्हणजे चोरी करण्याचं इथं भरपूर ठिकाणी काम करते अशा पूर्ण माहिती पडलेलं आहे. आणि माहिती पडल्यानंतर आपला टीम तिथं LCBचं टीम आपलं PSI वाघमारे आणि त्यांच्या सहकारी सर्व 3-4 कर्मचारी तिथं जवळपास 9 दिवस तिथंच मुक्कामी करून त्यांना इकडचं जे चाळीसगाव ग्रामीणचं मेन गुन्हा आहे जे लग्नाच्या कार्यक्रमामधून चोरून नेले होते त्याच्यातलं मुद्देमाल आणि भडगाव पोलीस स्टेशनला एक गाडीमध्ये बसलो होता त्याचं मागे एक सास फेकलं आणि सास फेकलं की म्हणजे तुझा कपड्यामध्ये रक्त लागलं म्हणून त्यांना त्यांच्याच माणसाने इशारा दिला आणि त्यांच्या लक्ष मागे गेलं की म्हणजे त्यांच्याकडचं जे बॅग होते ते बॅग हिसकून निघून गेले होते. आणि तसंच एका मुक्ताईनगरमध्ये देखील म्हणजे त्यांचं जे लॉकर होते म्हणजे गाडीतलं साईडचं जे लॉकर होते त्याच्यामधलं काहीतरी प्रॉब्लेम केला त्याच्यामध्ये ते काय म्हणून झुकून त्यांना बघायचं गेलं की म्हणजे तिच्या चोरी केले होते. आणि तसंच आणखीन एक पोलीस स्टेशनचं अमलनेर पोलीस स्टेशनचं देखील म्हणजे तशाच बँकाचं बाहेर आलं की तशाच पद्धतीने त्यांच्या म्हणजे चोरी केल्या होत्या. मग जे मेन चाळीसगाव मधलं तिथं आपलं टीम गेलं आणि ते संबंधित जे कोणी चोर आहे चोरी केलेलं आहे त्यांचं घर झिरो डाऊन करून त्या घराकडे जात असताना त्यांना माहिती पडलं की ते घरातून पळून गेले होते म्हणून म्हणजे त्यांचं पूर्ण घर सर्च केलं की सर्चमध्ये आपल्याला मुद्देमाल भेटलेला आहे. जे चोरीमधलं झालेलं मुद्देमाल आरोपी भेटलेलं नाही आहे. आणि चाळीसगाव ग्रामीणमधलं सर्व सोन्या चांदी सर्व मिळून 12,97,000 रुपयाचं मुद्देमाल चाळीसगाव ग्रामीणचं गुन्ह्यामधलं रिकव्हरी करण्यात आलेलं आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामधलं 1,50,000 रुपये 1.5 लाख रुपये जप्त करण्यात आलेलं आहे. आणि बडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामधलं 1,35,000 रुपयेचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अमलनेर पोलीस स्टेशनचं गुन्ह्यामधलं 40,000 रुपये जप्त करण्यात आलेलं आहे. आता सर्व मिळून 16,22,000 रुपयेचा सोन्या चांदी आणि त्याच्यासोबत पैसे अशा स्वरूपाचे मुद्देमाल आपल्याला जप्त करण्यात आलेले आहे. याचे फोटोज
ब्राईडने वधू या चाळीसगाव ग्रामीणचं आणि दोन्ही टीम इकडे थोडे अर्धे तिकडे इकडे सर झालं Okay.